तर गरीब घराण्यातील एक मुलगा जो बिग बॉस मराठी 5व्या सीझनचा विनर ठरलेला आहे आणि तो ट्रॉफी जिंकलेला आहे. एका गरीब घराण्यातील मुलगा ट्रॉफी जिंकतोय त्यामुळे काही श्रीमंत लोकांना ते पटत नाही आहे, अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत. तर गरीब श्रीमंत हा वाद आता सुरू झालेला आहे. नक्की काय झालेलं आहे ते पाहूयात. बिग बॉस मराठी 5वा सीझन महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अखेर पार पडला. परंतु आता ह्या वादाचं नक्की काय कारण आहे ते आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. 100 दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या 70 दिवसात संपला आणि तो 70 दिवसात का संपला हे सर्वांनाच माहीत आहे. कारण की बिग बॉस हिंदी येत आहे त्यामुळे बिग बॉस मराठीला 70 दिवसातच संपवावं लागलेलं आहे. 70 दिवसातही या शोनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वानं बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन फिक्शनल शोमध्ये सर्वोच्च TRP आणत बाजी मारलेली आहे. अंकिता प्रभू वालकर, धनंजय पवार, सूरज चव्हाण, अभिजित सावंत आणि जान्हवी तिल्लेकर आणि निक्की तांबुळे हे 6 जण बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या 6 जणांनी देखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्याच्या सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि बिग बॉस मराठी 5व्या सीझनचा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. शोचा होस्ट रितेश देशमुखने बिग बॉस मराठी 5च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केले. सूरज बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम 14,60,000 रुपये आणि इलेक्ट्रिक बाईकसुद्धा त्याला मिळालेली आहे. मात्र त्याच्या या विजयावर काही प्रेक्षक कलाकार मंडळी नाखुश असल्याचं पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी शोवर केलेल्या सूरजच्या प्रोमोखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. कलर्स मराठी शेअर केलेल्या प्रोमोखाली सूरजने सहानुभूतीने शो जिंकला आहे. खरा विजेता तर अभिजित आहे. हे पर्व चांगले होते, स्पर्धकही चांगले होते, पण बिग बॉसने घेतलेला निर्णय सर्वात वाईट होता. सूरज एक व्यक्ती म्हणून छान असला तरी घरात त्याहून चांगली पात्र माणसं होती जी प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे खेळली होती, अशा अनेक कमेंट्स काही युजरांनी व्यक्त केलेले आहेत. तसेच अभिनेत्री मिताली मयेकर व आरती सोलंकी यांनी देखील सूरजच्या विजयावर हास्यात्मक पोस्ट केलेली आहेत. आरतीने पोस्ट शेअर करत मी गरीब आहे असं म्हटलं आहे, तसंच छपरीपणा सुरू करायला हवा असंही म्हटलेलं आहे. तसेच मितालीने सहानुभूती शो आहे की रिॲलिटी शो अशी सुद्धा पोस्ट केलेली आहे. आता आपण या संपूर्ण व्हिडिओचं कन्क्लुजन बघूया की हा निर्णय योग्य होता की नव्हता. जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर एक फॉरेन यूट्यूबर आहे, त्याचं नाव आयशो स्पीड आहे. आयशो स्पीड आणि सूरज चव्हाणमधील जो कंपॅरिझन आहे ते जवळपास सेम आहे. आयशो स्पीड हा फॉरेनर यूट्यूबर आहे जो सूरज चव्हाणसारखे म्हणजे सूरज चव्हाण ज्या प्रकारे इंस्टाग्रामवर तो करतो त्याच प्रकारचं कृत्य तो जे त्याचे लाईव्ह स्ट्रीम असतं त्याच्यामध्ये तो करत असतो. परंतु लोकांनी त्याला एवढा सपोर्ट केलेला आहे कारण की तो लोकांची मदतसुद्धा करतो आणि त्याचा स्वभाव कुठेतरी चांगलासुद्धा आहे. जर एखादा रस्त्यावर त्याला स्ट्रीमिंग करताना भिकारी दिसला तर तो त्याची मदतसुद्धा करतो आणि याच कारणांमुळे तो फेमस आहे आणि लोक त्याला सपोर्ट करतात. तर महाराष्ट्रात सूरजचं आपण कंपॅरिझन बघूया. सूरज चव्हाणसुद्धा त्याच प्रकारे जवळपास त्याच प्रकारे त्याचं इंस्टाग्रामवर कृत्य असतं आणि त्याचा स्वभाव पाहायला गेला तर तो अगदी साधा भोळा त्याचा स्वभाव आहे आणि त्याची बोलीभाषा आपल्या सर्वांना माहीत आहे. तर बोलीभाषेचा इथं प्रश्न नाही, तर त्याचा स्वभाव साधा भोळा आहे. आणि या दोघांचं कंपॅरिझन केलं तर फॉरेन यूट्यूबरला बऱ्या प्रकारे सपोर्ट मिळतो. सूरज चव्हाण त्याच प्रकारचं थोडक्यात कृत्य करतो, परंतु लोक सूरज चव्हाणला का सपोर्ट करत नाहीत असा सवाल आम्ही उपस्थित करत आहोत. एखादा फॉरेन यूट्यूबर असे थोडक्यात म्हणूया काही वेडेवानी चाळे करतो, इंग्लिशमध्ये बोलतो, तेव्हा आपल्याच लोकांना तो चांगला आहे असं वाटतो आणि त्याला फॉलो करतात आणि त्याची पॉप्युलरिटी वाढवतात. परंतु महाराष्ट्रात असा काही एक मुलगा आहे जो मनाने चांगला आहे
आणि त्याचं कृत्य तो इंस्टाग्रामवर आपलं शेअर करतो, लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच लोकांना आवडत नाही. म्हणतात ना, मराठी माणूस हा मराठी माणसाची पाय खेचतो, तसंच या घटनेत झालेलं आहे. सूरज चव्हाण जो बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेला आहे, परंतु अनेक लोकांना ते आवडत नाही आहे, असं सध्या सर्वत्र सुरू आहे. तर इथून पुढे सूरज चव्हाणची डेव्हलपमेंट हळूहळू होणारच आहे, त्यामुळे आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ असा होता. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.